नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या नवीन वर्षामध्ये एक कलाकृती मी सादर केली, ती थोडी घाई झाली। आता आज जी कलाकृती करणार आहे ती कलाकृती आहे न भूतो न भविष्यती, श्री स्वामी गुरुचरण पादुका। त्यातली एक मी करून घेतलेली आहे आणि त्यातला एक भाग तुम्हाला करून दाखवणार आहे। नेहमी उजव्या बाजूनी सुरू करतो आपण आणि म्हणून मी उजव्या पायाची करून घेतली आहे। आता आपण डाव्या पायाची करणार आहे। फरक काहीच नाही, फक्त ऑपोजिट डायरेक्शनला आपल्याला त्या पद्धतीने करत न्यावं लागेल। तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला। ह्या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे, हे 5 नंबरचे गोल्डन मणी घेतले आहेत। त्यानंतर हे 4 नंबरचे गोल्डन मणी आहेत। त्यानंतर ह्या पडद्यासाठी किंवा तोरणासाठी लागणाऱ्या ह्या रिंग्स असतात। ही एक रिंग घेतली आहे, माझ्याकडे होती, आणि एक हा 8 नंबरचा एक आणखी मोती घेतला। बस एवढं थोडंसं साहित्य आहे आणि एवढ्या साहित्यात आपल्याला हे करायचं आहे। तर करूया सुरुवात आता या कलाकृतीला। याला लागणारा धागा सुद्धा मी 40 नंबरच घेतला आहे आणि ही 11 नंबरची सुई आहे। तर सुरुवात करताना आपण काय करणार, या धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आणि 3 मोती ओवून एक गाठ पाडून घेऊ। तीनच मोती घालायचे आणि एक गाठ पाडून घ्यायची। अशी पक्की गाठ पडली। आता ह्या 3 मोत्यावरती मला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण एकदा हा धागा पूर्ण याच्यातून काढून घेऊ, सगळ्या मोत्यांमधून, आणि हा धागा कट करून टाकू। त्यानंतर यापैकी एका मोत्यावरती आपल्याला एक 4चा चौकोन करायचा आहे। तर 3 मोती घालून एक चौकोन तयार करून घ्यायचा, 1 2 आणि 3। 3 मोती घालून एक 4चा चौकोन करायचा आहे। चौकोन करून धागा या समोरच्या मोत्यामध्ये घेऊन यायचा आहे। या ठिकाणी या समोरच्या मोत्यामध्ये हा धागा आपल्याला घेऊन यायचा आहे आणि या ठिकाणी परत 3चा एक चौकोन त्रिकोण करून घ्यायचा आहे। आणि त्रिकोण करण्यासाठी परत आपल्याला 2 मोती घालायचे आहेत आणि 2 मोती घालून ह्या मोत्यामध्ये, ज्या मोत्यातून सुई आली त्या मोत्यात अपोजिट डायरेक्शनला सुई काढून घ्यायची आहे। आता ह्या पद्धतीने झाल्यानंतर काय करायचं, हा धागा मी फिरवून घेते थोडा। तर ह्या त्रिकोणातल्या खालच्या मण्यावरती मी धागा आणलेला आहे, या मण्यावर। आता ह्या मण्यावरती आपल्याला एक चौकोन करून घ्यायचा आहे। तर 3 मणी घालून घ्यायचे, 1 2 आणि 3। 3 मणी घालून हा चौकोन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा, या त्रिकोणातल्या खालच्या मण्यावरती। आता धागा फिरवून घ्यायचा आहे आणि धागा फिरवून ह्या पुढच्या मण्यावर सुद्धा तो चौकोन एक आपल्याला करून घ्यायचा आहे। थोडक्यात हे खाली जे 3 मणी आले होते, या 3ही मण्यावरती एक एक चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे। म्हणून आता इथे 2च मणी घालायचे आहेत, फक्त वरचा भाग थोडासा वेगळा आहे, मग बाकी खाली तसंच आहे। हा एक चौकोन परत करून घेतला
आता एक तिसरा चौकोन करायचा आहे. परत 2 मोती घालायचे आणि परत एक तिसरा चौकोन करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, एक चौकोन आपल्याला वाढवायचा आहे. तर हा चौकोन वाढवून या ठिकाणी या बाजूच्या मण्यावरती एक चौकोन आपण आणखी जास्त करणार आहे. त्यासाठी आपल्याला 3 मणी घालावी लागतील. अशा पद्धतीने आपण ह्या एका लाईनमध्ये 4 चौकोन करून घेतले आहेत. आता या ठिकाणी काय करायचं, ही सुई या खालच्या मोत्यात घेऊन यायची. ह्या 4 चौकोनापैकी जो शेवटचा चौकोन केला ना, त्याच्या खालच्या मोत्यात सुई घेऊन यायची आणि त्याच्यावर परत एक चौकोन तयार करायचा आपल्याला. त्यासाठी आपल्याला 3 मोती टाकायचे आहेत. 3 मोती टाकून परत एक चौकोन आपण करून घेणार आहे. हा परत एक चौकोन आपण करून घेतला. चौकोन करून घेतल्यानंतर मी सुई आता काय करणार आहे, ह्या जो बाहेरच्या साईडला मोती आलेला आहे हा आता ह्या 4 चौकोनाच्या खालच्या मोत्यावरती आपण एक चौकोन करून घेतला. आता ह्या चौकोनाचा बाहेरचा जो मोती आहे म्हणजे आउटसाइडचा हा, या मोत्यावरती एक त्रिकोण करायचा आपल्याला. त्यासाठी मला परत 2 मोती घालायचे आहेत आणि त्रिकोण करून घ्यायचं आहे. फक्त 2च मोती घालायचे आणि मग पूर्ण करायचं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हा त्रिकोण मी बाहेरच्या चौकोनावर केलेला आहे. आता ही सुई फिरवून आणायची आपल्याला. आणि सुई फिरवून ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली आहे. हा जो चौकोन होता त्याच्या चौकोनाच्या आउटसाइडला आपण एक त्रिकोण केला आणि ती सुई फिरवून आतल्या मोत्यात घेऊन आलो आहे. आता परत या ठिकाणी आपल्याला चौकोन रिपीट करायचे. इथपर्यंत चौकोन, सगळे चौकोन परत रिपीट करायचे. फक्त एक थोडासा चेंज आहे की त्याच्यामध्ये एक आपण त्रिकोण घेतला आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 मोती घालून परत एक चौकोन तयार करायचं आहे. आता हे सेमच आहे. थोडंसं सुरुवातीला लक्ष देऊन पाहायला लागतं कारण मी त्रिकोण वापरले आहेत. यामध्ये आपण नेहमी लक्ष्मीची पावलं करतो तेव्हा चौकोन तयार करतो आणि चौकोनच करून पूर्ण डिझाईन करतो, पण या ठिकाणी मी त्रिकोण वापरले आहेत. आता हे चौकोन आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत इथपर्यंत. एक आणि 2 मोती घालून घेऊ. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ही सुई या खालच्या मोत्यात घेऊन यायची. आता इथला हा चौकोन कंप्लीट केला की ही लाईन आपली कंप्लीट झाली. याच्यामध्ये 4 नंबरचे काही मोती मिक्स झाले आहेत त्याच्यामुळे मला थोडंसं कन्फ्युजन होत आहे. आता हा चौकोन आपला पूर्ण झाला. ही आपली 3री लाईन कंप्लीट झाली. अशा पद्धतीने ही 3री लाईन कंप्लीट झाली. आता आपण ह्या खालच्या मोत्यावरती येऊ. आता या ठिकाणी या खालच्या लाईनमध्ये 5 मोती आले आहेत. ह्या प्रत्येक 5 मोत्यावरती एक चौकोन करायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला 3 मोती घ्यायला लागतील. 3 मोती घेऊन एक चौकोन करू आपण या ठिकाणी आणि मग नंतर 2-2 मोत्यांनी चौकोन कंप्लीट करायचं आहे.
तर इथे मी या प्रत्येक मोत्यावरती एक चौकोन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. 5ही मोत्यावरती फक्त चौकोन करायचे आहेत. तर हे 5 चौकोन मी करून घेतले आहेत. आता काय करायचं आपल्याला, आता या खालच्या मोत्यात सुई आणायची आहे आणि 4 मोत्यावरती परत चौकोन करून घ्यायचे आहेत. फक्त 4 मोत्यावरती करते मी. तर पहिला चौकोन करताना आपल्याला 3 मोती घालायला लागतील. 1 2 3. तर असे 3 मोती घालायचे आणि हा चौकोन करून घ्यायचा आणि असेच 4 मोत्यावरती चौकोन करायचे आहेत आपल्याला पुढच्या 4 मोत्यांवरती. आणि शेवटचा करताना मग मी सांगते. तर ह्या 4 पर्यंत मी करून घेते, मग दाखवते. तर या 5 पैकी आपण 4 मोत्यांवरती चौकोन करून घेतले आहेत. आता या शेवटच्या मोत्यावरती मी परत एकदा त्रिकोण करणार आहे. तर त्रिकोण करण्यासाठी मला एकच मोती हवा आहे, कारण त्या ठिकाणी 2 मोती ऑलरेडी आहेत आणि या ठिकाणी मी परत एकदा त्रिकोण करून घेणार आहे. अशा पद्धतीने. आता काय करायचं, आता या खालच्या मोत्यात सुई घेऊन यायची. आपण हा त्रिकोण कुठे केला, या बाहेरच्या बाजूला. आता या खालच्या मोत्यात सुई आणून आता ह्या 3 मोत्यांवरती परत आपल्याला चौकोन करायचे आहेत. खालच्या 3 मोत्यांवरती करायचे. तर आपण ते चौकोन करूया. 1 2 आणि 3 मोती घालायचे आहेत. 3 मोती घालून परत या ठिकाणी ही सुई घालून घ्यायची आहे. तर हे या मोत्यापर्यंत मी करते आणि मग दाखवते परत. तर या ठिकाणी या 4 मोत्यांपैकी 3 मोत्यांवरती मी 3 चौकोन करून घेतले आहेत. आता ही सुई या बाहेरच्या बाजूला आली आहे. आता हा एक मोती उरलेला आहे वरच्या लाईनमधला. तर त्या ठिकाणी आपल्याला परत एक त्रिकोण करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला परत एक मोती घालायचा आहे आणि या ठिकाणी आपण एक त्रिकोण करणार आहे. या ठिकाणी चौकोन करणार नाही. आता ॲक्च्युअल हे सगळं करण्याचं कारण असं की या ठिकाणी आपण त्या पायाचा शेप द्यायचा प्रयत्न करतो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता 1 2 3 4 लाईन कंटिन्यू 3 मोत्यां चौकोन करायचे. आता प्रत्येक मोत्यावरती एक चौकोन करायचे. असे 3 लाईन करून घ्यायचे. तर या ठिकाणी हा पहिला चौकोन आपला, त्याच्यानंतर हा दुसरा, एक आणि 2, हा आपला दुसरा चौकोन आणि आता करायचं आपल्याला तिसरा चौकोन. या ठिकाणी परत 2 मोती ओवून घ्यायचे आणि हा झाला आपला तिसरा चौकोन. आता ही जी लाईन आहे, ह्या लाईन आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत 3. म्हणजे 3दा आपल्याला 3 मोत्यांचे चौकोन या ठिकाणी आता आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर हे कंप्लीट करते मी. याच्यापैकी प्रत्येक मोत्यावर 1 2 आणि 3 मोत्यांवरती 3 लाईन करायचे आहेत आणि त्यानंतर चौथी लाईन मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता तुम्ही, आपलं जवळपास पावलाचा आकार आलेला आहे. इथून आपलं कॉमन आहे. 3चे चौकोन करून घेतले आहेत. याच्या 4 लाईन केल्या आहेत मी. 1 2 3 आणि 4. आता हा धागा आपल्या या खालच्या मण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याजवळ 3 मोती आहेत. 1 2 आणि 3. आता 3 पैकी पहिल्या मोत्यावरती मला त्रिकोण करायचं आहे आणि म्हणून मग मी त्याच्यामध्ये फक्त 3 मोती घालणार आहेत. 2च मोती घालायचे आहेत कारण मला त्रिकोण करायचं आहे. तर या ठिकाणी मी हा त्रिकोण करून घेतला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, या मोत्यातून सुई काढून या त्रिकोणातल्या पहिल्या मोत्यातून खालच्या मोत्यातून सुई घेऊन घ्यायची. थोडंसं टाईट करून घ्यायचं आणि ह्या मोत्यावरती, या मधल्या मोत्यावरती आपल्याला एक चौकोन करायचं आहे.
एक या त्रिकोणातला मोती वापरायचा, एक हा वापरायचा आणि परत दोन मोती घालून घ्यायचे, म्हणजे हा चौकोन आपला सेंटरचा तयार होईल. हा सेंटरचा चौकोन तयार होतो अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्या कॉर्नरला परत एक त्रिकोण तयार करायचा आहे. आता या ठिकाणी 2 मोती आले आहेत, तर परत एक मोती आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचा आहे. एक मोती घालून हा त्रिकोण कंप्लीट करायचा आहे. अशा पद्धतीने आता आपला हा तुम्हाला जवळपास आकार आल्यासारखा वाटत असेल, पण थोडी अजून त्याच्यामध्ये कमी आहे आणि ती कमी आता आपलं या मोत्यांचं काम संपलं. हे जे मोती आहेत 5 नंबरचे, याचं काम संपलं आणि आता आपल्याला या ठिकाणी 5 नंबरचे मोती वापरायचे आहेत. 4 नंबरचे मोती वापरायचे आहेत, कारण 5 नंबरच्या मोत्याची आता आपल्याला गरज नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी ह्या ठिकाणी जे मोती दिसतात आहे आपल्याला, हे सगळे 2-2 मोती, म्हणजे ही बॉर्डर जी आहे या पूर्ण पावलाची, ह्या बॉर्डरमध्ये आपण काय करणार आहे, हा 4 नंबरचा एक मोती टाकून घेणार आहे. तर इथून सुरुवात करू आपण. या मोत्यामध्ये मी सुई टाकते आणि इथे सगळ्या ठिकाणी एक मोती आपल्याला त्या गॅपमध्ये फक्त टाकून घ्यायचं, बाकी काही विशेष नाही. हा मोती टाकायचा आणि पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने. परत एक मोती टाकायचा, कंप्लीट बॉर्डर भरून घ्यायची आहे. हा मोती मी 4 नंबरचा वापरला आहे. आणखीही बारीक जर तुम्हाला मिळत असेल 3 नंबर वगैरे तर तुम्ही घेऊ शकता. तर ही बॉर्डर मी इथपर्यंत भरून घेते आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला दाखवते. कंप्लीट ठिकाणी आपल्याला एकच मोती वापरून घ्यायचा आहे. बघा, मी एक सगळ्या ठिकाणी मोती भरून घेतला आहे. आता हा आपला शेवटचा मोती आहे. हा आपला 4 नंबरचा मोती या ठिकाणी घालून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे. आता आपला याचा खालचा भाग करायचा आहे. मी माझ्या गुरुच्या पादुका जशा पाहिल्यात अगदी सेम तशाच्या तशा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही ह्याला असंच समांतर करून जोडू शकता, पण मी माझे जे गुरु आहेत ते गुरु अशा पादुका घालतात आणि म्हणून मी ह्या अशा करायचा प्रयत्न केला आहे. तर आता आपण याच्या खालच्या भागाकडे वळू. हा खालचा भाग कसा करायचा आणि मग हा वरचा भाग बघूया. तर आपण सुरुवात करू. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, या 5 नंबरच्या मोत्यामध्ये 3 चौकोन करून घ्यायचे आहेत. हा पहिला, तर या ठिकाणी 3 मोती घालायचे आहेत. तीन मोती घालून या पुढच्या मोत्यामध्ये जायचं आहे आणि हे मोती सगळे लागूनच एकमेकांना असल्यामुळे काही चिंता करू नका. दुसरा म्हणजे धागा सरळ घातला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी परत एक दुसरा चौकोन मी करून घेणार आहे आणि हा खालचा भाग असल्यामुळे एखादा चौकोन पुढे मागे झाला तरीही काही प्रॉब्लेम नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर हा झाला दुसरा चौकोन. हा असा आपला खाली येईल भाग. ठीक आहे. तर या ठिकाणी एक चौकोन माझा थोडासा पुढे आला आहे, तर मला या ठिकाणी आणखी एक चौकोन करायचा होता. तर तो चौकोन राहिला आहे, तर तो चौकोन आपण करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर मी हा इथे सुद्धा एक चौकोन करायचा आहे या मोत्यावर आणि इथून मग सुरुवात करायची. तर आता 2 चौकोन झाले, परत एक चौकोन करायचा आहे. म्हणून मग आता या ठिकाणी आपल्याला 2 मोती घालायचे आहेत. 2 मोती घालून हा चौकोन या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. हा चौकोन झाला. आता आपल्याला 5 मोती घालून या ठिकाणी पूर्ण करायचं आहे
आणि थोडं कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे सुई जपून वापरा. आता या ठिकाणी आपल्याला एक 5चा करायचा आहे. तर 2 मोती आहेत म्हणून मग आपल्याला घालायचे आहेत 3 मोती. 1 2 आणि हा 3रा, असे 3 मोती घालून 5चा करायचा आहे. तर या ठिकाणी आपण करूया 5चा, 2च मोती घालायचे. 3 मोती ऑलरेडी आहेत आपल्याकडे. तर हा करूया 5चा. याच्यातून सुई काढून घ्यायची. असा एक 5चा तयार झाला आहे. आता याच्या बाजूच्या 2 मण्यावरती परत एक 5चा करायचा आहे. हे बाजूला 2 मणी आहेत. एक 5 नंबरचा मोती आहे आणि एक 4 नंबरचा मोती आहे. तर या ठिकाणी मी परत एक 5चा करते. आपल्याजवळ 3 मोती आहेत, मग 2 मोती आपल्याला परत घालून घ्यायचे आहेत. आता हे 2 मोती घातलेत. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत आपल्याला चौकोन करायचं आहे. तर या ठिकाणी 2 मोती एका मोत्यावरती चौकोन करायचं आहे. तर आपल्याला खालच्या मोत्यात सुई आणायला लागेल, कारण आपल्याला ते खाली वळवायचं आहे. वरच्या मोत्यातून जर केलं तर ते वर येईल. तर या ठिकाणी चौकोन करायचं. तर चौकोन करण्यासाठी परत 2 मोती घालून घ्यायचे आहेत. 2 मोती घालून या इथल्या एका कोपऱ्यावरच्या मोत्यावरती सुई घेऊन जायची आहे आणि ह्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची आहे. ह्या दोन्ही मोत्यातून सुई टाकून घ्यायची. बघा, अशी सुई टाकून घ्यायची. आता असेच 2-3 चौकोन आपल्याला पुढे करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी परत एक चौकोन करू आपण. तर या ठिकाणी मी पहा, आपली आता ही बाहेरची बाजू आहे. तर इकडून 3 केलेत चौकोन, इकडे 2 पंचकोन म्हणजे 5चा गोल केला आणि इकडे परत 3 त्रिकोण केले. तर आपण ते मी कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते. ते एक झालेलं आहे, आणखी 2 करायचे. आता हे त्रिकोण आपले करून झाले. आता आपल्याला सुई काय करायची आहे, ज्या ठिकाणी आपण हा त्रिकोण केला आहे या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक त्रिकोण केला आहे. तर ह्या मोत्यापर्यंत सुई अशीच घेऊन यायची आणि मग ह्या मोत्यापासून आपल्याला सुरुवात करायची. तर ह्या मोत्यापर्यंत मी सुई घेऊन येते. इथून अशीच पास करायची आणि ह्या त्रिकोणातल्या एका मोत्यापर्यंत घेऊन यायची, पहिल्या त्रिकोणातल्या मोत्यापर्यंत, आणि त्यानंतर मग पुढचा भाग. आता ह्या पहिल्या मोत्यावरती मी एक चौकोन करणार आहे आणि मग पुढल्या सर्व मोत्यांवरती 5-5चे गोल करून घेणार आहे. तर या ठिकाणी पहिला मोती जो आहे त्रिकोणातला, त्यातला पहिला मोती हा मी चौकोन करणार आहे. या खालची बाजू तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. चौकोन पूर्ण केले तरी चालतात. तर ह्याच्या आता प्रत्येक 2 मोत्यांवरती आपण 5चा गोल करणार आहेत. त्याच्यापैकी 3 मोती आपल्याजवळ ऑलरेडी आहेत आणि आता याच्यामध्ये आपण 2 मोती घालून 5चा करणार आहे. ह्या 2 मोत्यांवरती सुई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने हा 5चा झाला. त्यानंतर आता पुढच्या प्रत्येक 2 मोत्यांवरती जवळपास इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला हे 5-5चे करून घ्यायचे. प्रत्येक 2 मोत्यांवरती करायचे आहेत. मोती थोडेसे टाईट झाल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो, तर तो विचार करून करा आणि धागा गोल फिरवून घ्या. तर मी हे पूर्ण करून घेते कंप्लीट आणि मग तुम्हाला दाखवते. आता इथपर्यंत आपण 5-5चे गोल करून घेतले आहेत सगळ्या ठिकाणी. आता इथे आपला
जिथे त्रिकोण आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे, पाहू शकता तुम्ही, हा इथे त्रिकोण आहे. तर इथे आहे, हा इथे एक त्रिकोण आहे. तर ह्या त्रिकोणाच्या आधीच्या एका मण्यावरती आपण चौकोन करून घेणार आहे आणि मग इथे आपला हा भाग फिनिश होईल. तर या ठिकाणी आपण एक चौकोन करून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. या एका मोत्यातून सुई घालून घ्यायची आणि ह्या इथल्या एका मोत्यातून सुई टाकायची आहे मला. इथल्या एका मोत्यातून सुई टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने पूर्ण होते. आता काय करायचं, हा धागा या ठिकाणी हा ढिला नाही पडला पाहिजे म्हणून हा धागा पूर्ण ओवून घ्यायचा तिथपर्यंत. ह्या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि सुई इथपर्यंत घेऊन याच्यातून खालून सुई काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने माझं हे थोडं याच्यातलं ढिलं झालं, या भागातलं थोडं टाईट झालं आणि म्हणून हे जसंच्या तसं आहे. हे थोडं ढिलं झालं. तर हा खालचा भाग थोडासा टाईट करण्यासाठी हा धागा पूर्ण ओवून घ्यायचा आणि इथून फिरवून घ्यायचा. तर तो धागा मी फिरवून घेते इथपर्यंत. मग आपला आता वरचा फक्त भाग राहिलेला आहे, तर तेवढा भाग आपण करू आणि याला फिनिश करू. तर हा धागा मी इथपर्यंत घेऊन येते आणि मग दाखवते. आता हा या पादुकेचा वरचा भाग राहिलेला आहे, एवढा भाग आपण करू आणि हे फिनिश करू. तर आता काय करायचं की हा वर एक पहिला त्रिकोण आहे, त्याच्यानंतर एक खाली चौकोन आहे, त्याच्यानंतर परत एक चौकोन आहे. तर त्या चौकोनाच्या बाजूच्या चौकोनावरती आपल्याला 4 नंबरचे 3 नंबरचे मोती तुम्हाला मिळत असतील तर नक्की घ्या. माझ्याकडे 3 नंबरचे मोती नव्हते. तर या ठिकाणी आपल्याला ह्या 4 नंबरच्या मोत्यांचा चौकोन करायचा आहे. सरळ सरळ त्या चौकोनावरती एक चौकोन करायचा आहे. अगदी बारीक मोत्या सीडबीडमध्ये मी ट्राय केलं पण ते तुटत होते आणि म्हणजे पाहायलासुद्धा कठीण जात होतं. तर त्याच्यामध्ये 2 mm वगैरे मोती मिळाले ना तर त्या मोत्याचा उपयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता. माझ्याजवळ सुरुवातीला जे मोती होते ते थोडेसे साईजनी छोटे होते. आता हे थोडे मोठे दिसतात आहे आणि बरेचदा साईजसुद्धा चेंज होत्या. तर आता हा जो चौकोन आहे, या चौकोनातल्या प्रत्येक मोत्यावरती एक चौकोन करायचं आहे, म्हणजे परत एक चौकोन आपला वरती तयार होईल. आता या ठिकाणी आपल्याला 2 मोती टाकायचे आहेत. आणि या मोत्यातून सुई टाकून घ्यायची. त्यानंतर आता इथून सुई टाकली आहे. आता परत एकच मोती टाकायचं आहे कारण 3 मोती आपल्याजवळ ऑलरेडी आहेत, म्हणून एक मोती टाकून हा चौकोन आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. आता या ठिकाणी मी सुई आणि धागा आणि मोती ह्या सर्वच गोष्टी बदलवल्या आहेत. सुईसुद्धा 11 नंबर घेतली, धागा 30 नंबर घेतला आणि मोती हे 40 नंबर घेतले. आता या ठिकाणी परत एक चौकोन करायचा आहे. ह्या चौकोनात जर धागा पूर्ण फिरवून घेतला तर आणखी चांगलं राहील, म्हणून एकदा धागा कम्प्लिटली फिरवून घ्यायचा, मग ते टाईट राहील. कारण हा 30 नंबर धागा थोडासा नाजूक असतो आणि त्याच्यामुळे मोतीकाम करताना खूप काळजीपूर्वक करायला लागतं. आता आपण ह्या मोत्यापासून परत सुरुवात करू आणि 4ही मोत्यावरती परत मला एक चौकोन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी या मोत्यातून मी सुई काढली आहे, त्या मोत्यात एक चौकोन करायचा आहे आणि चौकोन करून तो
वरच्या मोत्यातून परत सुई काढून चौकोनच करायचं आहे. तसे मी हे सर्व चौकोन करून घेते, मग वरचं तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी ह्या 4 मोत्यातून सुई फिरवून घेतली आणि ही एक रिंग आणि हा एक मोती अशी सुई याच्यातून टाकून घेतली आणि याला आपल्याला आता इथे फिक्स करून घ्यायचं आहे. तर फिक्स करण्यासाठी काय करावं लागेल, आता आपल्याला ऑपोजिट साईडच्या मोत्यामधून सुई टाकून घ्यायला लागेल. पाहू शकता तुम्ही, अपोजिट साईडच्या मोत्यावरून सुई टाकून घ्यायची, म्हणजे हा राऊंड या ठिकाणी फिक्स होऊन जाईल. अशा पद्धतीने याला फिक्स करून घ्यायचं आणि फिक्स करून 1-2दा तुम्ही सुई फिरवू शकता. त्याच्यातून होत असेल तर ही सुई व्यवस्थित फिरवून घ्या. पॉसिबल असेल तर घाला. आणि हा धागा आता आपल्याला या ठिकाणी फिक्स करून घ्यायचा आहे. खालच्या मोत्यामध्ये सुई काढायची आणि या ठिकाणी धागा फिक्स करून घ्यायचा. आता हा धागा मी खाली घेऊन जाते, कारण या ठिकाणी फिक्स करणं कठीण जाईल. म्हणून धागा मी खालच्या बाजूला खालच्या मोत्यांमधून काढून घेते आणि मग त्या ठिकाणी फिक्स करते. अशा पद्धतीने हा आता धागा आपण इथे खालच्या बाजूने फिक्स करून घेऊ. एक दोन मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आणि धागा फिक्स करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हा धागा फिक्स केला आहे मी. तर ह्या आपल्या पादुका तयार झाल्यात. आता याच्यासाठी मी काय केलं, एक प्लॅटफॉर्म तयार करून घेतला आहे. मी तुम्हाला दाखवते. हा असा एक सुंदरसा प्लॅटफॉर्म तयार करून घेतला आहे. त्याचे फोटोसुद्धा मी टाकेल. त्याच्या खाली एक बॉक्स घातलेला आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती ह्या पादुका आपण या अशा पद्धतीने ठेवू शकतो. या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम मला असा झाला होता की एक मोती मी जास्तीचा घातला होता. जास्तीचा घातल्यानंतर झालं असं की तो मोती ॲडजस्ट करायचा होता मला आणि ॲडजस्ट करताना माझ्या लक्षात आलं की मी खूप पुढे निघून गेली आहे. पण पुढे निघून गेल्यानंतर मग परत तिथपर्यंत पोचणं शक्य नव्हतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, तो मोती माझा अक्षरशः वर्क करता करता तुटला आणि तो मोती ॲडजस्ट झाला. तर अशा पद्धतीने ह्या श्री स्वामी गुरुचरण पादुका मी तयार केलेल्या आहेत. तुम्हाला माझी ही कलाकृती कशी वाटली ते नक्की कळवा आणि जे लोक नवीन असतील त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.